6 5 4 3 2 1 लेट्स प्ले गो. पहिला चेंडू खेळला जातोय हवेत आणि पहिला चेंडू काय 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 पंचांचा इशारा. हा आहे बाउंड्री पार आणि पहिलाच बॉल आला या स्पर्धेचा धमाकेदार चौकार. याच दरम्यान आपण बघितलं की पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळला जातो खाली क्षेत्रामध्ये वेगाने, मात्र थोडासा चेंडू स्लो झालाय तिथे अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला अडवलं गेलंय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा मात्र अगदी वेगाने झपाट्याने मात्र पूर्ण केल्या जात आहेत. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 हा आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा मोठा वाळा वर्ल्ड कप आणि हा वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेल्या सगळ्या खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता आपण आज पहिला दिवस आपण पाहिला तर खास राहणार आहे. डेफिनेटली आपण बघितलं तर ज्याप्रमाणे या षटकातील चेंडू फेकून झाले 2 धावात 7. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेला घात करून जाऊ शकतोय आणि तेच घडलंय. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण या वेळेला जोखीमभरा शॉट अंगाशी आलाय आणि नक्कीच आपण पाहिलं मिस टायमिंग शॉट कॅच पकडली आहे आणि पहिला धक्का पहिला गडी इथे बाद झालाय. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाजानं मात्र फटका फसलाय. इष्टिरक्षकच्या साहाय्यानं मात्र तो झेल पकडला गेला. पहिला धक्का बसलाय. टीम एक लवस्फोट मांगुर्णी पाडला टीमला. या ठिकाणी आपण पाहिलं पहिलं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भावेश घोरकना नावाचा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 3 आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र विकेट त्याने मिळवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय राज साठवण आणि त्याला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. काय जबरदस्त वापसी केली या ठिकाणी गोलंदाज भावेश घोरकना या खेळाडूनं. डेफिनेटली काय गोलंदाजी केली जाते भावेशच्या माध्यमातून, लाजवाब विकेट टेकिंग गोलंदाजी. आज आपण बघितलं या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, परंतु आपण बघितलं ना की आयोजकाच्या भूमिकेत असलेले आज आमचे उमेश महाळी त्यांचा सुद्धा देखील वाढदिवस आहे. उमेश, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमच्या संपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. विश्लेषण करायचं झालं तर इथे विकेट डाऊन झालेत. आमचे आणखीन एक साथी समालोचक मित्र आपण बघितले तर मिस्टर राहुल अंधेर ते देखील इथे दाखल झालेत. राहुल अंधेर, तुमचं स्वागत असेल. तुम्हाला सुद्धा विनंती करतोय की आपण या आमच्या सोबत जॉईंट व्हा, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन नक्कीच आपण बघितलं तर हे फक्त एक घर नाही तर एक घरामध्ये असलेला एक मोठा परिवार आहे आणि त्या परिवाराचा हिस्सा तुम्ही देखील आहात. वेलकम राहुल, तुमचं स्वागत असेल आणि मंचावर या आमच्या सोबत जॉईन व्हा, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा हा आहे वर्ल्ड कप आणि नक्कीच या वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण प्रत्येक खेळाडूला नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म, प्रत्येकाला एक आपण पाहिलं तर एक संधी मात्र देणार आहोत. फ्लिक केला गेला होता फटका फाईनली क्षेत्रामध्ये, धाव मात्र एक मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा होता परंतु नकार दिलाय. ये तो सिर्फ झांकी है क्योंकि ट्रेलर अभी बाकी है, ट्रेलर के बाद पिक्चर बाकी है. क्यों मैंने कहा झांकी, क्योंकि आज ये पहला दिन है. 7 दिन ये महासंग्राम रखने वाला है और 7 दिन ये महासंग्राम नहीं मेला रखने वाला है. इनके बाद उससे बड़ा और फिलहाल तो उसके बाद भी कुछ आने वाला है, वो भी बताएंगे हम. हल्के हाथों से खेलने का प्रयास, यहाँ पे ड्राइव किया है, गैप में गई है गेंद, 1 रन मिला है. दूसरे का प्रयास है
मिसफील्ड होता हुआ 2 रन आसानी से चुराए। क्या तीसरे का प्रयास होगा? नहीं, यहाँ पे रोक दिया पूरी तरह से। प्रयास तो करना चाहते थे लेकिन 2 ही रन मिले। अरमित हमारे साथ पूरे 7 के 7 गिन रहने वाले हैं और क्या बेहतरीन स्कोरिंग करेंगे और करना जानते भी है, अच्छा बल्लेबाजी भी करना जानते हैं। मेरे को उनका एक रिकॉर्ड भी पता है, वो भी रिकॉर्ड जैसा जैसा वक्त चलेगा वैसा बताएंगे। लेकिन अब तो फिलहाल हो चुका है स्कोर के ऊपर फोकस करने का। तो स्कोर हो चुका है 10। एक ओवर जो फेंका भावेश ने उसमें उन्होंने 2 विकेटें चटकाई और 10 रन खर्च किए। 10 रन खर्च किए यानी कि 4 ओवर में कम से कम 40 के अंदर रोकने का उनका प्रयास है। लेकिन क्या कर पाएंगे, क्या होने वाला है इस मुकाबले में? लेंगे ब्रेक है तो तब तक जाएंगे हम मंच के ऊपर। चला आपण जाऊया मंचावर। मंचावर आमचे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि त्या पाहुण्यांचा आपण शाही मान सन्मान सत्कार हा करणार आहोत। नक्कीच आपण पाहिल्या तर या स्पर्धेला उपस्थिती ज्यांनी लावली आहे असे आमचे सन्माननीय पाहुणे, नक्कीच माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय सुनीलजी आचोलकर साहेबांचा आपण मान सत्कार सन्मान करणार आहोत। गेम चालू ठेवा। नक्कीच आपण पाहतोय जर सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण सुनीलजी आचोलकर साहेबांचा यशस्वी मान सन्मान सत्कार सोहळा करणार आहोत। सुनीलजी आचोलकर साहेब आपण पुढे या आणि कमलाकरजी जाधव साहेबांना विनंती करतोय की साहेब आपल्या शुभ हस्ते हा साहेबांचा हा मान सन्मान करा। आपण जिथे प्रेझेंटेशन बॉक्स बनवला गेला आपण नक्कीच तिथे अशी विनंती करतो साहेब। माजी नगरसेवक आपण पाहतोय सुनीलजी आचोलकर साहेब आणि साहेबांचा हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण पाहतोय केला जातोय। अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं नक्कीच हा आमचा धर्म आहे आणि आपण पाहिलं तर हा सन्मान केला जातोय। मला वाटते नक्कीच दोन्ही व्यक्ती अतिथींचा सत्कार केला जातोय आणि त्याचप्रमाणे सुनीलजी आचोलकर साहेबांचा सत्कार केला जातोय। त्याचनंतर मग कमलाकरजी जाधव साहेबांचा सत्कार केला जाईल। माजी नगरसेवक आपण पाहतोय सुनीलजी आचोलकर साहेब आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय। त्याचनंतर कमलाकरजी जाधव साहेबांचा सुद्धा आपण पाहतोय हा सन्मान केला जातोय। या प्रमुख अतिथी आहेत आणि अगदी महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी दिला आणि त्या अतिथींचा सत्कार शाही सन्मान मात्र केला जातोय आणि धन्यवाद व्यक्त करतोय साहेब आपण अगदी महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिलाय। मैदानाच्या आतमध्ये मॅच जरूर ऑन आहे परंतु आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्या पाहुण्यांचा हा मान सन्मान सगळ्यात मोठा आहे आणि नक्कीच तो आम्ही करतोय। ऑल स्क्रीनवर आपण पाहतोय कमलाकरजी जाधव साहेब माजी सरपंच देवदल त्याचप्रमाणे सुनीलजी आचोलकर साहेबांचा हा सन्मान केला जातोय। पाहुदादा महाळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक। त्याचनंतर आपण पाहतोय पुढील सन्मान करणार आहोत आपण। नक्कीच मी विनंती करतोय की आदरणीय सन्माननीय दिलीपजी चेंदवनकर साहेब आपण या। त्याचनंतर दिनेश म्हात्रे साहेबांना विनंती करते आपण साहेब सुद्धा या कारण की आपला सुद्धा इथे आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। हे आमचे आहेत पाहुणे आणि या पाहुण्यांचा मान सन्मान मात्र इथे केला जातोय। अबुदादा महाळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि मुख्य आयोजक असताना आपण पाहिलं तर संपूर्ण सिस्टमॅटिक ऑर्गनाइजमेंट त्यांचं नेहमीच सातत्याने राहिलं आहे कारण की ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहिलं तर पूर्ण करण्यामध्ये नक्कीच त्यांनी आपण पाहिलं तर कोणती गोष्ट कमी पडणार नाही याची सुद्धा त्यांनी दक्षता घेतली आहे आणि इथे सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेले आमचे पाहुणे आणि त्या पाहुण्यांचा
हा आदर सत्कार मान सन्मान हा मात्र नक्कीच केला जातोय. दिलीपजी चेंदवणकर साहेब, त्याचनंतर दिनेशभाई म्हात्रे, नक्कीच हा सन्मान केला जातोय. माईची शाळ हे पुष्पगुच्छ आणि त्याचनंतर स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षित असं आपण पाहिलं तर हे सन्मान चिन्ह खास या इव्हेंटसाठी मात्र त्यांनी बनवलंय आणि ते देऊन नक्कीच सन्मान केला जातोय पाहुण्यांचा. धन्यवाद नक्कीच साहेब, आपण अगदी महत्त्वपूर्ण वेळ दिलाय त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. पुढील मान सन्मान आपण जरूर करणार आहोत, परंतु मॅच सुद्धा महत्त्वाची आहे. आमचे ऑफिशियल साथी समालोचक मित्र स्कोर अपडेट देत राहतील तिथे. चालू आहे दोन्ही करता दिसतं इकडे. नक्कीच नक्कीच आणखीन मान सन्मान आहे आणि भरपूर पाहुणे नक्कीच येतील आणि आहेत सुद्धा. आणि परंतु तो मान सन्मान सोहळा आपण नक्कीच फायनल डे आणि नक्कीच फायनल डेमध्ये सुद्धा करणार, कारण की आपलीच मंडळी आहे आणि ती आपली मंडळी आपल्याला भेट देतच राहील. आणि मग आपण फायनल डेला नक्कीच हा आदर सत्कार सन्मान ज्या आपल्या पाहुण्यांचा नक्कीच करणार आहोत. वय आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत तिथे आमचे साथी समालोचक मित्र विजय भोये. हॅलो, थँक्यू अजय शिडुकले. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन टीम मध्ये विघ्नता स्फोट बेलकडी यानं त्यांच्या समेत आपण पाहतोय एकलव्य स्फोट मांगुर्णीपाडा. नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो निशालला. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज आपण पाहिला तर राज साठवण, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं कनेक्शन झाला नाहीये. डॉट डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर कॉड विहेनची अपील देखील केली होती, परंतु तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न होतोय. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती आपण नजर टाकली तर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा मात्र घेतल्या जातील. परंतु यानंतरचा सामना आपण पाहिला तर आई जीवदानी नागले आणि त्यांच्या समवेत न्यू गावदेवी स्फोट चिंचोटी या दोन टीम मध्ये आहे. दोन्ही टीमच्या संघनायकाला पहिला ऑफिशियल कॉल असणार आहे की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे, कारण निश्चितच इनिंग ब्रेक मध्ये टॉस मात्र केला जाईल. जो कर्णधार उशीर करेल तो टॉस लुझर असणार आहे, याची देखील दाट शक्यता असणार आहे. कारण आम्ही टायमिंग देखील देणार आहोत. चौथं षटक संपण्याच्या आतमध्ये निश्चितच टॉस बॉक्स मध्ये संघनायकांनी उपस्थित राहणे खूप बंधनकारक असणार आहे. चला गेम रेडी. चला गेम ऑन करा. चौथं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत धीरज या गोलंदाजाला. टक्कर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल धावे टेक्निक कंप्लीट होतं. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय 23 या आकड्यावरती. आज आपण पाहिला तर बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीचे एक खेळाडू उमेश महाळे दादांचा मात्र वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॅटचा अँगल आपण पाहिलं तर वरून ट्रॅव्हल झालं होतं. प्ले अँड मिस हा डॉट बॉल येतोय. कमीत कमी धाव संख्येवरती रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. चांगला बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. यावेळेस
पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय शॉट फाईन च्या दिशेनं. 2 धाव्या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 टीमची टोटल जाऊन बसले 25. लॉस 3 विकेट्स. 3 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. आपण या ठिकाणी पाहिलं तर एकलव्य स्फोट मांगुर्णीपाडा टीमचे, जो राजावली परिसरातून बिलॉंग करते संघ. यावेळेस फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. मिळतील या फटक्यावरती 2 धावा. राजेशनं खूप चांगला खेळ केलाय आतापर्यंत, परंतु त्याला 7 जास्त मिळाली नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाऊन पोहोचले ती म्हणजे 27 आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत शेवटच्या षटकातील 4. यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहिला तर हॅप ट्रॅकर बॉल होता. गुड लेन वरती चेंडूची हाताळणी केली होती. गोलंदाजांनी ओळखलं होतं यावेळेस बॅटरला आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. हाईट फॅक्टरसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र रिव्ह्यू घेतलाय. हे देखील चेक केलं जाईल. यस, वाईट बॉल असणार आहे, कारण डोक्याच्या अगदी वरून हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. पण बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं गॅपमध्ये चेंडूला मात्र ढकललाय. भावेश गुरकरत या ठिकाणी होते, चांगले फील्ड करत आहेत. चेंडूची फेकी थोडीशी मात्र खराब आली होती, मात्र बॅकअप करण्यासाठी थोडंसं आपण या ठिकाणी पाहिलं तर अडथळा निर्माण जरूर झाला होता. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 30च्या घरामध्ये. आता मात्र एक सुसज्ज धावफलक जरूर पाहायला मिळते आपल्याला एकलव्य स्फोट मांगोणीपाडा टीमचं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर विघ्नता स्फोट बेलकडी देखील सध्या भन्नाट फॉर्म मध्ये संघ आहे. चांगले बॅटिंग चांगली बॉलिंग देखील त्यांच्याकडे आहे आणि त्यांना एक मोठ्या लक्षाचा पाठलाग सेट करायचा असेल तर चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 षटकांचा मात्र खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 32 धावा पाहायला मिळतात आणि लक्ष असणार आहे, सॉरी 31 झाल्यात आणि 32 लक्ष असणार आहे. यस जयेश, आपण पाहतोय मंचाच्या दिशेने आमचे पाहुणे नक्कीच इथून रजा घेताना पाहायला मिळत आहेत. कमलाकाजी जाधव साहेब, सुनीलजी आचोलकर साहेब, दिलीपजी चंदवणकर साहेब अगदी आणि सगळे आपण पाहिलं तर जे आमचे पाहुणे आहेत तिथून रजा घेताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या पाहुण्यांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच दिनेशजी म्हात्रे साहेब सुद्धा आहेत आणि रजा घेताना पाहायला मिळते. थँक्यू सो व्हेरी मच. अगदी मनापासून साहेब तुमचे आभार व्यक्त करतोय, कारण की तुमची उपस्थिती आम्हाला अगदी अमूल्य होती आणि आपण इथे आला आणि आमच्या स्पर्धेला ज्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तुमची मदत मिळाली त्याचप्रमाणे आपलं सहकार्य मिळालं, त्याबद्दल तुमचे मी शतश आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच करतोय. राजेश दादा नक्कीच आपण सुद्धा रजा घेत आहेत आणि नक्कीच दादा येतील पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं आहे आणि राजेश दादा आपल्याला भेट देतच राहतील, कारण की आपल्या घरच्या मैदानावर स्पर्धा आहे. कमलाकरचे जाधव साहेब नक्कीच आभार व्यक्त करतोय. सुनीलजी आचोलकर साहेब आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे दिलीपजी चंदवणकर साहेब, दिनेशभाई म्हात्रे आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचं अगदी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. नक्कीच आणि आपण आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. चला, कर्णधार मात्र आपण पाहिले तर इथे 1 दाखल झालेले आहेत, दुसरे कर्णधार अजून दाखल झालेले नाही आहेत. बघा, आम्ही हीच सूचना देतोय, कारण की आता पुढच्या मॅचमध्ये जर कर्णधार इनिंगमध्ये इथे उपस्थित आला नाही आणि जो पहिला कर्णधार येईल ना त्याला मी टॉस विन देणार.
हॅलो, चला टॉसची वेळ झालेली आहे. 2 कर्णधार आले, संतोष दादा बघते इथे आहेत आणि त्यांना विनंती करते आपण या. या नक्कीच कर्णधार या. टॉसची ओळख करून देऊया आपण. एका बाजूने हेड, दुसऱ्या बाजूने टेल. आता कॉल मी म्हणेन की नागले संघाकडून येईन, कारण की ते आधी उपस्थित झाले होते आणि यानंतर लक्ष असू द्या ती सूचना देईन आपण. चला, हेड असा कॉल, इथं टेल. दादांना विनंती करतो आता आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर विराजमान व्हा. आपण बघितलं तर न्यू गादी स्पोर्ट्स लोहारपाडा चिंचोटी टीमने नाणेफेकी जिंकले. टॉस जिंकलाय, काय निवडायला? क्षेत्ररक्षण. ही स्पर्धा आपण बघताय, सकाळी आल्यानंतर जे चित्र आपल्याला बघायला मिळालं, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच काय विचार आहे, कशा प्रकारे खेळ खेळण्याचा प्रयत्न असेल? चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. मग ही स्पर्धेच्या बद्दल काय मत असेल, कारण की तुम्ही एक मोठी स्पर्धा पाहतायत आणि सकाळचं सत्र जे चित्र तुम्ही पाहिल्यानंतर काय म्हणणार या स्पर्धेबद्दल? चांगलं आयोजन केले आणि खास करून या स्पर्धेसाठी मग तयारी किती केली आहे तुम्ही? भरपूर तयारी करून आलो आम्ही. मग आज काय वाटते की तुम्ही आज या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणार? हो, नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. नागले टीमचे कर्णधार त्यांच्याकडे आपण वळूया. नागले टीम कर्णधार टॉस गमावलाय, परंतु टॉस जिंकला असता काय निवडलं असतं तुम्ही इथे? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची आहे तुम्हाला इथे. मग काय वाटतं की जरी प्लॅन ए प्लस आपण पाहिलं तर हातामध्ये आला नाही, पण प्लॅन बी यूज करणार का आता? मग बॅटिंग करताना तुम्हाला काय वाटतं की मग किती धावा इथे लगावल्या पाहिजेत जर विरोधी टीमला अडचणीमध्ये आणायचं आहे तर? 40 ते 45. बॅटर कोणते असतील ते चांगली बॅटिंग करतील? लवेश, राहुल, रोहित आहेत, असे 5-6 जण आहेत. आणि एक प्रश्न असा असेल या आयोजनाबद्दल, या ट्रॉफीजबद्दल, आणि नक्कीच हे चित्र पाहिल्यानंतर काय वाटलं तुला? हो, आयोजित खूप नक्की छान आहे. आणि ट्रॉफींच्या बद्दल काय मत आहे तुझं? ट्रॉफी ते काय आता बघूया, लास्ट पाऊस जायचा प्रयत्न करू आम्ही. म्हणजे या ट्रॉफीज पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक आली की नाही आली? होय, नक्कीच. शुभेच्छा असेल तुम्हाला देखील, बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला गेला आपण पाहिलं तर न्यू गादी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडले. फलंदाजीसाठी आमंत्रण नागले संघाला दिलंय. कशा प्रकारे स्वीकारलं जाईल, जाऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये, कारण की गेम इज ऑन आहे तिकडे. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल फनफुटवर गेले, जागा बनवली आणि निश्चित त्यानंतर चेंडूला मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं पाठवलंय. परंतु या ठिकाणी पण पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 4 या कड्यावरती. लक्ष आहे ते म्हणजेच 32 धावांचं, आणि या 32 धावांचा पटलाग पूर्ण करत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निशाल आणि भावेश. रोशनचा हा पुढचा बॉल हलक्या हाताने यावेळेस जंटल पुश केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. मागेच आपण पाहिलं तर या मैदानाला लगत एक सुसज्ज तलाव देखील पाहायला मिळते. त्याच्या आणखी पुढे गेलो तर सातिवली गावची आई गावदेवी म्हणजेच ग्रामदेवी मातेचं मंदिर देखील पाहायला मिळतंय. उजव्या साईडला पाहिलं तर महादेवाचं मंदिर ते देखील पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता भावेशनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. फुटवरचा अभाव दिसला नव्हता यावेळेस, आणि निश्चितच हा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिला तर आणखी एक हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस देखील जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी भावेशनं. बॉलच्या मिरिटमध्ये येऊन खेळायला हवं होतं. यावेळेस फुल टॉस बॉल होता आणि स्विंग केलाय, चेंडूला फाटवलाय. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, हा आलाय षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झालाय. 32 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन बॅटर चांगली फलंदाजी करतात. स्ट्रगल करत होता भावेश मैदानाच्या आतमध्ये, परंतु मोठा फटका त्याच्या बॅटमधनं येत नव्हता. परंतु गोलंदाजानं केली या ठिकाणी चुकी. फुलटॉस डिलिव्हरी हाताळली गेली आणि त्याच्यावरती एक मोठा पहार केला भावेशनं आणि त्या षटकाराच्या सायनं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 11 या आकड्यावरती. म्हटलं जातं सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही टीम संघर्ष करत आहेत, चांगले प्रयत्न करतायत. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 21. गोलंदाज प्रफुल्ल साठवण राईट टर्म ओर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस सज्ज झालाय. पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू पडल्यानंतर थोडासा डाव्या स्टेच्या बाहेर निघणारा बॉल होता. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. व्हाईट वर्सेस बाईज म्हणजे ह्या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती ऍड केल्या जातील. टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 13. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती भावेश घोरकन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधला एक षटकार आपण जरूर पाहिला. फील्ड पोझिशन मध्ये यावेळी थोडासा मात्र बदलाव केला जातोय, कारण लेफ्ट अँड राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे मैदानाच्या आतमध्ये वारंवार फील्ड पोझिशन मध्ये बदलाव हा करावा लागतो आणि ते दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत 2, परंतु त्यांच्याकडनं झाली मिस्टेक. हा झेल पकडायला हवा होता, कारण तुमच्या अकाउंटमध्ये आता मात्र बॅलन्स कमी आहे आणि तो बॅलन्स जर तुम्हाला योग्य वापरायचं असेल तर निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. गुच्छाने विकेट पकडावा लागतील दबाव निर्माण करायचं असेल तर. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. सोळा बॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत, परंतु त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषा बाहेर रवाना झालाय. 6 धावांकरिता आला हा षटकार. षटकार आलाय भावेशच्या बॅटमधनं. षटकारा मँगर दुसरा. प्रफुल्लच्या खात्यातील हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा झाली आहे मिस्टेक मिड विकेटला. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा एकदा चुकी झाल्या. कडा क्या जिंका मॅच, सोडाल क्या तर हराल मॅच, एक क्रिकेटचं रहस्य आहे आणि भरपूर वेळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. त्या चुका आहेत त्या निश्चितच सुधारायला हव्या, कारण म्हटलं जातं मनुष्याला ठेस ही मोठ्या डोंगरानं नाही तर ते एका छोट्या दगडानं लागते. या ठिकाणी आपण मिस्टेक होताना पाहिली. षटकातील पुढचा बॉल यावेळेस झेल सुटल्यानंतर जखमेवरती नमक चोळण्याचं काम केलंय भावेशनं आणि चेंडूला पाठवले थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार षटकार. षटकार या ठिकाणी येतोय आणि षटकाराच्या सायना धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 29-29 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 3. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉट उडाणला मात्र झेल पकडला जातोय आणि समाप्त होतोय भावेशचा देखील खेळ आउट.
धन्यवाद डीजे टीम एकलव्य स्पोर्ट मांगुर्डेपाडा टीम साठी एवढंच म्हणेन. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, कधीही हार मानू नका. त्या प्रसंगावरती मात करून पुन्हा उभं कसं राहता येईल ना, हे मात्र नक्कीच शिकलं पाहिजे. या ठिकाणी आपण पाहिले तर चांगले फटके भावेशच्या बॅट मधनं येत होते, परंतु कमबॅक केलाय गोलंदाज आपण पाहिला तर प्रफुल्ल मिळवले भावेशची देखील विकेट. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12 आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस डिलिव्हरी, स्विंग केलाय चेंडूला. चेंडू जाते डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी देखील झाली आहे मिस्टेक. सोडलाय शेल आणि नो बॉल, म्हणजे त्या ठिकाणी मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम विघ्नर्ता स्पोर्ट बेलकडी या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन भावेश घोरकना फ्रॉम टीम विघ्नर्ता स्पोर्ट बेलकडी अँड हार्ड लक एकलव्य स्पोर्ट मांगुर्डेपाडा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला आपण यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि तो खेळाडू आहे मिस्टर भावेश घोरकना. भावेश आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता. चला यानंतर मॅच असणार आहे ती म्हणजेच